Good morning, everyone. Welcome to SDA Science Digital Academy. Today, we are going to start with the subject English, and our first topic is vocabulary, that is, writing words using given clues. In question, you have given some clues, and under that, you have some options. By reading that options or by knowing meaning of it, you will get some clues, you will get some hint, and then you will come to know about answers. आजचा जो टॉपिक आहे तो आहे रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्ल्यूज. म्हणजे तुम्हाला काही हिंट दिलेली असणार आहे प्रश्नामध्ये आणि त्या हिंटचा वापर करून जे ऑप्शन्स आहेत 4 त्याच्यातला तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊया. जसं कप अँड सॉसर म्हणजे कप आणि बशी असतील, तसं बॉल अँड दे विल गिव्ह यू डॅश म्हणजे बॉल आणि पुढे डॅश दिलेला असेल. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स असतील की रॅकेट, टेनिस बॉल, बॉल आणि अजून दुसरं काही. तर याच्यामधनं विच इज द परफेक्ट आन्सर और विच इज द करेक्ट ऑप्शन्स यू हॅव टू चूज दॅट. ओके, सो लेट अस सी वन बाय वन एक्झाम्पल्स फर्स्ट. We will start with the practice example, and your question 1 is choose the correct alternative and fill in the blanks. म्हणजे करेक्ट ऑप्शन चूज करा, जो योग्य पर्याय आहे तो निवडा आणि दिलेल्या योग्य जागी तो तुम्हाला भरायचा. यू हॅव टू राईट. ओके, सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज डॅश गिव्ह अस रेन. म्हणजे आपल्याला पाऊस, रेन म्हणजे पाऊस कसा मिळतो. युअर ऑप्शन्स आर फर्स्ट ऑप्शन इज सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे प्रकाश, क्लाउड्स म्हणजे ढग आणि गॉड्स म्हणजे देव, देव देवता. ओके, तर आपल्याला सूर्यापासून काय मिळतं. व्हॉट डू वी गेट फ्रॉम सन. वी गेट सनलाइट. ओके, सूर्यापासून आपल्याला काय मिळतं तर सूर्य प्रकाश. लाईट, प्रकाशापासून काय मिळणार आहे. हीट, उष्णता. क्लाउड्स विल गिव्ह अस रेन अँड फोर्थ ऑप्शन इज गॉड्स. गॉड्स म्हणजे दॅट इज रिलेटेड टू युअर स्पिरिच्युअल आयडिया. जे जुने याच्यामध्ये होतं विचारांमध्ये की देव देवता पाऊस पाडतात, तर दिस इज द स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट. ओके, सो युअर करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर 3, that is the clouds. From clouds we will get rain. Okay, so correct option is option number 3, that is the clouds. Now question number 2, which of the following words is not related with the game of cricket. जे काही ऑप्शन्स दिलेले आहे, वॉट एव्हर ऑप्शन्स आर गिवन टू यू, आउट ऑफ विच त्याच्यापैकी कुठलं क्रिकेटशी रिलेटेड नाही. सो युअर ऑप्शन्स आर फर्स्ट ऑप्शन इज विकेट, ओके, स्टंप, हम्पायर अँड गोल. हम्पायर मीन्स रेफरी, जे पंच असतात गेमचे त्यांना हम्पायर म्हटलं जातं. स्टंप यू माइट बी नोईंग अँड दी विकेट. ओके, सो युअर करेक्ट ऑप्शन विल बी गोल. Goal concept is related to either hockey or it is related to football. Goal जो आहे हे एकतर हॉकीशी रिलेटेड असतं किंवा फुटबॉलशी रिलेटेड असतं. आपल्याला चुकीचं ऑप्शन शोधायचं होतं, विच ऑप्शन इज रॉंग. दॅट्स वाय आवर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड एरर. आता एरर म्हणजे चूक, मराठीमध्ये एरर म्हणजे चूक. ओके, लेट अस सी द ऑप्शन. करेक्ट म्हणजे बरोबर, मिस्टेक म्हणजे चूक, ट्रू म्हणजे खरं आणि राईट म्हणजे बरोबर. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड एरर. द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर 2, that is the mistake. Okay,
Now question number 4. Which of the following pairs of word is not correct? म्हणजे इथं पेअर दिलेले आहेत, जसे आपण एक्झाम्पल मध्ये घेतलेलं होतं बॅट आणि बॉल, तशा इथे जोडी दिलेल्या आहेत. जोडी, दे हॅव गिवन अस पेअर and we have to find out which pair is wrong. Okay, so first pair is cup and saucer, म्हणजे कप आणि बशी. रीड अँड राईट, रीड करणं म्हणजे वाचणं, राईट करणं म्हणजे लिहिणं. ब्रेड अँड बटर, यू माइट बी नोइंग बटर मीन्स लोणी अँड ब्रेड. गिव्ह अँड थ्रो, गिव्ह म्हणजे देणं आणि थ्रो म्हणजे टाकणं. ऍक्च्युली सो कप अँड सॉसर, कप आणि बशी हे ऑप्शन पण राईट, सॉरी, दिस इज द राईट पेअर, ही जोडी बरोबर आहे. रीड अँड राईट ही पण जोडी बरोबर आहे. ब्रेड अँड बटर ही पण जोडी बरोबर आहे. गिव्ह म्हणजे देणं, तर त्याला जोडीला काय पाहिजे होतं? टेक, घेणं, देणं आणि घेणं. इथं काय ऑप्शन दिलेलं आहे? थ्रो, थ्रो म्हणजे फेकणं. तर दिस ऑप्शन इज दी दिस पेअर इज नॉट करेक्ट. ओके, गिव्ह अँड टेक पाहिजे होतं इथं. सो आवर ऑप्शन नंबर 4 इज द right answer. This pair is not correct. Okay, now question number 5. Father's sister is called, म्हणजे वडिलांची जी बहीण आहे तिला काय म्हणायचंय? ओके, your options are niece, aunt, sister in law, mother in law. ओके, niece म्हणजे पुतणी, aunt म्हणजे काकू, सिस्टर इन लॉ म्हणजे आत्या, and मदर इन लॉ म्हणजे सासू. ओके, आय विल रिपीट ऑप्शन्स वन्स अगेन विथ क्वेश्चन. फादर सिस्टर इज कॉल्ड, म्हणजे वडिलांची जी बहीण असती त्यांना आपण काय म्हणणार आहोत? and your options are niece, aunt, sister in law, mother in law. ओके, niece म्हणजे पुतणी, aunt म्हणजे काकू चुलती. ओके, सिस्टर इन लॉ म्हणजे आत्या आणि मदर इन लॉ म्हणजे सासू. तर आपल्याला काय विचारलं? व्हॉट दे हॅव आस्क्ड अस? फादर्स सिस्टर, म्हणजे वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो, दॅट इज सिस्टर इन लॉ. सो आवर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 6. फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजे जे चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं. वेगळं, चुकीचं नाही, वेगळं जे आहे ह्या ग्रुपिंग मध्ये ते ऑप्शन आपल्याला शोधायचे. सॉसर, ग्लास, बाउल अँड पॅन. ओके, सॉसर आय हॅव टोल्ड यू मेनी टाइम्स दॅट इज बशी, मराठीमध्ये आपण त्याला बशी म्हणतो. ग्लास मीन्स काच, बाउल म्हणजे वाटी, आणि पॅन इट इज लाईक आपण ज्याला तवा म्हणतो मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं पॅन. ओके, सो आवर ऑप्शन्स आर सॉसर, ग्लास, बाउल अँड पॅन. ओके, सो व्हॉट डू यू थिंक विच विल बी द रॉंग ऑप्शन इन दिस? कुठलं रॉंग ऑप्शन असलं पाहिजे याच्यामध्ये? सॉसर, ग्लास, बाउल अँड पॅन. चॅट बॉक्स ऑन नाही करायचा. So chat, which option will be the yes? Why it will be the option number 3, glass? Yes, reason. Why it will be option number 4, reason? You have to write reason also. Why option number 4? Why option number 3? Why pan? Yes. जे चॅट करताय तुम्ही ऑप्शन नंबर 3 किंवा ऑप्शन नंबर 4,
येस, यू हॅव टू टेल रिझन ऑल्सो. याचं रिझन पण सांगायचंय की का बरं ग्लास, सॉरी, का बरं ऑप्शन नंबर 3 आहे किंवा का बरं ऑप्शन नंबर 4 आहे. नाही. Yes. So I will discuss answer. Option number 2, glass is the odd one. Why? Saucer it is used. आपण यूज करतो हे किचन मध्ये सगळं. सॉसर, बाउल अँड पॅन. इथं फक्त ग्लास. They have told only glass. But which glass? It is not specified properly. Okay. So our option number 2, glass will be the right option. Okay. Option number 2. Okay. Now question number 7. Rearrange the letters and name the things you wear in the winter. First, I will explain you what is the meaning of question exactly. Okay. Winter means which season? थंडीचा season आहे. Okay. And they have given you one word. What they have said? Rearrange the letters. म्हणजे हे जे लेटर्स आहेत ते असे अरेंज करायचे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही थंडीमध्ये काय घालता. व्हॉट डू वी वेअर इन विंटर. ओके. तर हे रिअरेंज करायचंय तुम्हाला. रिअरेंज करत असताना त्यांनी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेत. ओके. वेस्टर, ट्राउझर्स, स्वेटर अँड स्वेटशर्ट झालं हे. स्वेटशर्ट, स्वेस्टर. ओके. तर हे 4 ऑप्शन दिलेत तुम्हाला. वेस्टर, ट्राउझर, स्वेटर अँड स्वेटशर्ट. ओके. ऑलरेडी इन क्वेश्चन इट्स व्हेरी क्लिअर. व्हॉट डू वी वेअर इन विंटर. आपण थंडीच्या सीझन मध्ये काय घालतो. So it's quite natural. Option number 3 will be your right option. That is the sweater. Okay. Now question number 8. Select another word for clone. Now I will explain you what is meant by clone exactly. The person which can make various faces. असा माणूस जो चेहऱ्यावर काहीतरी लावतो, वेगळे वेगळे फेसेस करतो. In Marathi, if I give you, then you will come to know answer what it is. So I will not tell you in Marathi what word exactly it is used for clone. Afterwards, I will tell you when I will explain you the meaning of each option. Okay. First option is the courtier. This is the person who used to give advice to our king. The advisor of king. जे राजा महाराजा होते त्यांना जो योग्य सल्ला देणारा माणूस होता त्याला म्हटलं जातं कोर्टियर. ओके. सेकंड ऑप्शन आहे नाईट. ही एक डिग्री आहे. डिग्री जी पूर्वीच्या काळात जे हुशार लोक होते राजा महाराजांच्या दरबारात त्यांना दिली जायची, सन्मान दिला जायचा राजाकडून. ओके. जोकर मीन्स विदूषक अँड मंकी मीन्स माकड. ओके. मी क्लोनचा परत एकदा आय विल एक्सप्लेन यू क्लोन. द पर्सन हु कॅन मेक व्हेरियस फेसेस. असे वेगळे वेगळे चेहरे करतात ते. वेगळे वेगळे हावभाव करू शकतात स्वतःच्या चेहऱ्यावर. येस. नाव आय वॉन्ट टू नो द राईट ऑप्शन. याच्यातलं राईट ऑप्शन काय असेल मग क्लोन साठी मिनिंग म्हणून. व्हॉट विल बी द राईट ऑप्शन फॉर क्लोन. फर्स्ट ऑप्शन कोर्टियर म्हणजे राजाचा सल्लागार. नाईट म्हणजे ही पदवी दिली जायची राजाकडून त्या माणसाला.
जोकर म्हणजे विदूषक आणि मंकी म्हणजे माकड. येस येस, एव्हरीवन्स ऑप्शन्स आर राईट. येस, क्वेश्चन नंबर 3. जोकर म्हणजेच क्लोन म्हणजेच विदूषक. ओके, यू केम टू नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लोन. इट मीन्स येस, एव्हरीवन्स आन्सर इज राईट. ओके, नाव क्वेश्चन नंबर 9. नेम द सॉफ्ट gentle song sung to make a child sleep. Let us see the meaning of question first. जे लहान मूल असतात, लहान मूल, त्यांना झोपवण्यासाठी जे काही गाणं म्हटलं जातं त्या गाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात असा प्रश्न आहे. ओ, दे आर फास्ट, ऑलरेडी आन्सर दिले. ओके, लेट मी एक्सप्लेन. पॉप सॉन्ग. पॉप सॉन्ग मीन्स हाय आवाजामध्ये जे गाणं म्हटलं जातं त्याला पॉप सॉन्ग म्हटलं जातं. क्लासिकल सॉन्ग म्हणजे याची व्हॅल्यू लॉंग लास्टिंग आहे, जे खूप काळापासून गाणं ऐकलं जातं त्याला म्हटलं जातं क्लासिकल सॉन्ग. पोएम म्हणजे कविता. अँड ललबाई. Lullaby is the song which is sung when child goes to sleep. Okay, लोरी, ज्याला हिंदी मध्ये थोडक्यात लोरी म्हटलं जातं. ऑलरेडी आन्सर झालेला आहे ऑप्शन नंबर 2. ओके, नाव क्वेश्चन नंबर 10. A person skilled in climbing high hills and mountains is called. असा माणूस, यू हॅव टू वेट, लेट मी एक्सप्लेन, यू हॅव टू वेट. असा माणूस जो हाय हिल्स अँड माउंटन्स, माउंटन्स म्हणजे डोंगर, हे चढण्यामध्ये त्याला एक्सपर्ट मानलं जातं. ही नोज each and everything regarding it. Okay, what we call to that person? We want to know. Healer. Healer means टेकडी, ज्याला मराठीमध्ये टेकडी म्हटलं जातं, ती पण चढली जाते. ओके, दॅट पर्सन जो टेकडी चढू शकतो त्याला म्हटलं जातं हीलर. क्लाइंबर, हु कॅन क्लाइंब द माउंटन. ओके, ट्रेकर अँड माउंटनर. ट्रेकर मीन्स फॉर फन वी कॅन गो, आपण जातो कधीतरी for fun. Okay, and mounter means who can climb only mountains, not hill. What they have asked us, who can climb high hills also and mountains also. Okay, so which is the right option now? Which is the right option? Okay, so the person who has every knowledge, the person who has every knowledge regarding climbing the high hills and mountains is known as the climber. त्याला क्लाइंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11. Which substance is collected by the bees? Bees म्हणजे मधमाशा. ओके, अँड आवर क्वेश्चन इज कुठला पदार्थ मधमाशा गोळा करतात. ओके, सी let me explain first question and option. Few students are going fast. Okay, let me explain, मला एक्सप्लेन करू द्या. ज्यावेळेस मी विचारल त्यावेळेस आन्सर्स द्या. ओके, so which substance is collected by the bees? मधमाशांमुळे कुठला पदार्थ गोळा होतो. ओके, सिल्क. सिल्क हे कापड आहे एक प्रकारचं. ऊल. ऊल म्हणजे जे थंडीचे स्वेटर, जे काही आहे, मोजे वगैरे जे काही बनतं ते याच्यापासून बनतं, ऊल पासून, जे आपण शिप्स पासून घेतो. ओके, हनी म्हणजे मध आणि वॅक्स म्हणजे मेण. ओके, आता सिल्क जे मिळतं ते आपल्याला एका आळईपासून मिळतं. ऊल जे मिळतं ते शीप पासून मिळतं. आणि वॅक्स हे झाडापासून पण मिळतं. ओके, हनी जे मिळतंय ते आपल्याला मधमाशांपासून मिळतं. ओके, नाव
question. So our right answer is honey. Honey is collected by honey bees. Okay. Now question number 12. जोपर्यंत मी पूर्ण क्वेश्चन एक्सप्लेन करत नाही, नो वन विल सेंड आन्सर. ओके, आन्सर कुणीही आधी सेंड करायचे नाहीत. लेट मी एक्सप्लेन. ओके, an area where birds and animals are protected is called a. Let me explain you question first. निसर्गामधला असा एरिया, what I am telling you, in nature, not purposely, not artificially. In nature, some areas are restricted where no one is allowed to go. Why? Because that area is reserved for birds and animals. Okay, what that area is called? निसर्गामधला असा परिसर जो फक्त प्राणी आणि पक्ष्यांसाठी असतो, त्या एरियाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सांगायचे. ओके, सो वन बाय वन. फॉरेस्ट म्हणजे जंगल. ओके, झू म्हणजे हे आर्टिफिशियल असतं, एक अशी जागा ज्याच्यामध्ये काही ॲनिमल्स, काही पक्षी ठेवले जातात, त्यांची काळजी घेतली जाते, त्याला झू म्हटलं जातं. सेंच्युरीज म्हणजे निसर्गातला असा एरिया जो प्रोटेक्ट केलेला आहे, जो पर्पजली ठेवला जातो बर्ड्स आणि ॲनिमल्स साठी. अँड सर्कस यू माइट बी नोइंग. Now you can go for options. Yes, now you can go for options. आता तुम्ही उत्तर देऊ शकता. Zoo, it is purposely done. It is artificial. इथं जाणीवपूर्वक ठेवले जातात. फॉरेस्ट मध्ये this area is not restricted नाही हा एरिया. सेंच्युरीज आर रिस्ट्रिक्टेड. इथं कंपल्सरी बर्ड्स आणि ॲनिमल्सच असतात. हा जाणीवपूर्वक ठेवलेला एरिया असतो त्यांच्यासाठी. ओके, सो विच ऑप्शन विल बी येस? सम आर सेइंग ऑप्शन नंबर 1, सम आर सेइंग ऑप्शन नंबर 2, सम आर गोइंग फॉर ऑप्शन नंबर 3. आय विल एक्सप्लेन वन्स अगेन. क्वेश्चन आपण परत एकदा बघूया. An area where birds and animals are protected is called a. असा एरिया जिथं प्राण्यांना आणि पक्ष्यांचं संरक्षण केलं जातं, त्या एरियाला काय म्हणतात? दिस इज द मीनिंग ऑफ आवर क्वेश्चन. अँड आवर ऑप्शन्स आर फॉरेस्ट, झू, सेंच्युरीज, सर्कस. सर्कस यू माइट बी नोइंग. फॉरेस्ट म्हणजे जंगल. ओके, झू म्हणजे हा आपण आर्टिफिशियली तयार केलेला एरिया आहे जिथं काही प्राणी असतात, काही पक्षी असतात. ओके, अँड सेंच्युरीज आर द एरिया म्हणजे हा पर्पजली रिझर्वड आहेत. कशासाठी? तर ॲनिमल्सला आणि बर्ड्सला प्रोटेक्शन करण्यासाठी. So your right option is option number 3, that is the centuries. See, in circus someone are saying option number 4. Circus मध्ये माणसं पण असतात. Okay. Okay, now question number 13. Which jewels do we get from ostrich? Oysters. Okay. Jewels म्हणजे जे खडे मोती असतात त्याला ज्वेल्स म्हटले जातात. ऑयस्टर हा एक म्हणजे प्राणी आहे जो लँड वर पण राहू शकतो काही काळ आणि काही काळ तो पाण्यात पण असतो. ओके, रुबी हा असा खडा आहे विच इज रेड इन कलर, दॅट इज रेड इन कलर. पर्ल हा जो खडा आहे हा आपल्याला ह्या ऑयस्टर ॲनिमल कडून मिळतो. ओके, वॉटर ॲनिमल. एमरेल्ड दिस इज ब्राईट ग्रीन इन कलर म्हणजे हा ग्रीन कलरचा असतो. अँड सॅम्फर इज ब्ल्यू इन कलर. सो विच ऑप्शन विल बी राईट? विच ज्वेल डू वी गेट फ्रॉम द ऑयस्टर? ओके, येस,
ruby, red in color, pearl we get from the oyster, this is green color, and the last one is blue in color. Okay, so question number 14 now. Yes, this one is simple for you. What does a computer use for sending or getting information? कम्प्युटर कशाचा वापर करतो जेणेकरून आपल्याला माहिती पाठवता पण येते आणि आपल्याला माहिती मिळती पण? माउस, इंटरनेट, टेलिफोन, ईमेल. येस, एनीवन? कम्प्युटर कशाचा वापर करतं जेणेकरून आपल्याला माहिती मिळती पण आणि देता पण येते? येस, माउस, इंटरनेट, टेलिफोन, ईमेल. ओके, हा, काही इंटरनेट म्हणताय, काही ईमेल म्हणतात. कम्प्युटर युजर, हा, जे कम्प्युटरचा वापर करतात ते. सो ऑप्शन्स आर येस, माउस, इंटरनेट, telephone, email. Option number 4 is the right option, that is the email. Okay, and our last question, the word feelings is related with joy. The word feelings is related with joy. The word sounds is related with dash feelings. Okay, म्हणजे असा प्रश्न आहे की दिलेल्या ऑप्शन मध्ये आपल्याला कुठल्या वर्ड पासून फिलिंग्स ची माहिती होती? फिलिंग्स मीन्स हॅपी, सॅड, नर्वस, क्राईंग. दिस आर दी फिलिंग्स. ओके, स्लाइट, स्लाइट म्हणजे थोडस. इज इट अ फिलिंग? ही फिलिंग आहे का? सायलेन्स म्हणजे शांत बसून राहणं. सिल्वर, दिस इज द कलर. आणि साइडल, साइडल मीन्स दिस इज साइड, ऍक्च्युअली इट इज साइड म्हणजे बाजू. तर ह्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला कशाच्या फिलिंग्स, कुठली फिलिंग्स मिळती का? स्लाइट म्हणजे थोडस, सायलेंट म्हणजे शांत, सिल्वर इज द कलर, अँड दी साइड म्हणजे बाजू. ह्या 4 ऑप्शन मध्ये पैकी from these 4 options about feelings, which word will explain the feelings? So option number 2, silence, explains the feeling. Okay, so here we have finished with, so here we have finished with first topic, that is right by using clues. Yes, any repeat? Okay, last question is फिलिंग्स म्हणजे भावना. ओके, भावना असतात ना वेगवेगळं, रडणं, हसणं, नर्वस होणं, शांत बसून राहणं. तर हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. ओके, त्यांनी असा प्रश्न विचारलाय की ह्या 4 ऑप्शन्स पैकी फिलिंग कोण एक्सप्लेन करते? सिल्वर हा कलर आहे, तर याच्यामध्ये काही फिलिंग्स, भावना समजतात का? नाही. स्लाइट म्हणजे थोडस, याच्यामध्ये आपल्याला काही भावना समजणार आहेत का? अँड द सेकंड ऑप्शन सायलेन्स, सायलेन्स म्हणजे शांत असणं, तर याच्यामध्ये आपल्याला भावनांबद्दल कळतंय. ओके, दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2. यस, एनी मोर एक्सप्लेनेशन रिलेटेड टू एनी क्वेश्चन? Any more queries related to any question of today's topic? जर कुणाला काही अडचण असेल कुठल्या क्वेश्चन बद्दल तर प्लीज विचारा. If no, then you have to say no difficulties. Direct thank you चे मेसेज. इफ यू डू नॉट, जर कुणाला काही डिफिकल्टी नसेल तर तसं सांगा, नो म्हणून, नो.
No difficulties. Okay. So it's okay if you don't have any type of difficulty. Today we have finished with the first point, that is writing words using given clues. Okay. Next time we will see the second topic of vocabulary only. So we will continue next time. Okay. Thank you.